NH7 टीवी न्यूज। हिंगणघाट शहर में लोकसभा चुनाव के पूर्व शांति व सुव्यवस्था के तहत किया रूट मार्च। सोशल मीडिया के जरिए धार्मिक उन्माद फैलाने होगी कड़क कार्यवाही। 23 अप्रैल को हिंगणघाट शहर पुलिस स्टेशन में सभी समाज के प्रमुख लोगों की उपस्थिति में शांतता समिति की मीटिंग रखी गई थी, जिसमें वर्धा पुलिस अधीक्षक नरुल हसन IPS साहब, हिंगणघाट के DYSP रोशन पंडित साहब और हिंगणघाट पुलिस स्टेशन के थानेदार सृष्टि जैन IPS साहिबा, इनकी प्रमुख उपस्थिति में शहर के सभी समाज के प्रमुख मान्यवर, समाज सेवक और पत्रकार गण मौजूद थे। सोशल मीडिया पर धार्मिक भावना को आहत पहुंचाना कुछ समाज कंटक कर रहे हैं और शहर की शांति भंग करने का काम कर रहे हैं। मीटिंग के उपरांत हिंगणघाट शहर में कमांडो फोर्स, SRP फोर्स, पुलिस पथक, होमगार्ड पथक ने शहर में के प्रमुख मार्ग से रूट मार्च किया। वर्धा जिला पुलिस अधीक्षक IPS नरुल हसन साहब ने आम जनता को क्या कुछ कहा, आइए जानते हैं। NH7 टीवी न्यूज उप संपादक करीम खान की रिपोर्ट। आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग संपली। या शांतता कमिटीची मीटिंगमध्ये मागचे 2-3 दिवसामध्ये जी घटना घडलेली आहे, एक समाजात एक धर्माबद्दल एक माणसाने सोशल मीडियावर पोस्ट टाकला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। दुसरे दिवशी दुसरे समाजाचे माणसाने सोशल मीडियावर पोस्ट टाकला। दोन्ही केसेसमध्ये IPC 295A 153A प्रमाणे गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे। दोन्ही आरोपीला PCR मध्ये घेतलेला आहे। दोन्हीवर कडक कारवाई झालेली आहे। आजची शांतता कमिटीमध्ये आम्ही सगळ्यांना अपील केले की या प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणतेही समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल आपण करू नका। आक्षेपार्ह पोस्ट जर आपण केले तर नक्कीच त्याच्यामध्ये कडक कारवाई होईल। माझी अशी विनंती राहील हिंगणघाटचे वासियांना आणि वर्धाचे सर्व वासियांना की आपण आक्षेपार्ह पोस्ट करू नका। आपले मुला-मुली आहेत त्यांना आपण समजून सांगा की कोणतेही समाजाचे, कोणतेही धर्माबद्दल आपण आक्षेपार्ह पोस्ट केले तर हा गोष्ट कायदेप्रमाणे एक क्राइम आहे आणि एकदा आपण पोस्ट केले तर त्याच्यामध्ये क्राइम दाखल होणारच आहे। तर माझी अपील राहील की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतेही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट होता कामा नये। जर पोस्ट झाला तर नक्कीच आपण जबाबदार होणार आहे। आपले हिंगणघाट शहराची शांतता कायम ठेवणं आपण सगळ्यांची जबाबदारी आहे। हिंगणघाटचे जे वरिष्ठ लोक आहेत, वरिष्ठ मंडळी आहे, त्यांना मी अपील करतो आणि बाकीचे जे यंग जनरेशन आहे, यंग जनरेशनला मी अपील करतो की आपण सोशल मीडियावर कोणतेही कोणतेही धर्माबद्दल कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट करू नका। थैंक यू। NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें।